कपडे धुण्याची पंचायत। रविवारचा दिवस होता। आई आणि बाबा घरातली कामं करण्यामध्ये लागली होती, तर चिंकी अर्ध्या झोपेमध्ये ब्रश करत होती। तर तिकडे दुसरीकडे गट्टूच्या हातात एक बॅट होती। आई, मी क्रिकेट खेळायला जातोय, 2 तासांनी येईल. हो ठीक आहे, पण तुझा होमवर्क वेळेत पूर्ण कर, कारण संध्याकाळी आपल्याला पार्टीला जायचंय. मी माझा होमवर्क आधीच पूर्ण केलाय आई. गुड बॉय. गट्टू जसा घराच्या बाहेर पडतो, त्याच्या समोर बंटी आणि हरी उभे असतात। दोघांचे चेहरेही उदास असतात। बंटी, हरी, काय झालं? तुमच्या दोघांचं तोंड का पडलंय? अरे गट्टू, त्या ग्राउंड मध्ये आज जत्रा होणार आहे, त्यामुळे आपण क्रिकेट नाही खेळू शकणार आहोत। आजची मॅच तर आपल्याला कॅन्सलच करावी लागणार आहे। तेवढ्यात चिंकी तिथे येते। अरे, कॅन्सल करायची काय गरज आहे? तुम्ही इथेच घरी खेळा ना. फक्त थोडं सांभाळून खेळा, म्हणजे काही गडबड होणार नाही. अरे हो. गट्टू, बंटी आणि हरी क्रिकेट खेळू लागतात। सगळ्यात अगोदर गट्टू बॅटिंग करतो। तो सतत छान शॉट्स मारत राहतो। तेवढ्यात जोश मध्ये येऊन गट्टू एक जोरदार शॉट मारतो। बॉल जाऊन बाल्कनीत ठेवलेल्या कपड्याच्या स्टँडला लागतो। स्टँड खाली पडतो आणि सगळे कपडे बाल्कनीतून खाली जमिनीवरती पडून खराब होतात। अरे देवा, हे तू काय केलंस गट्टू? आईने आत्ताच सगळे कपडे धुतले होते, आता तिला परत सगळे कपडे धुवावे लागतील. नाही नाही, तिला यातलं काहीच सांगू नको, नाहीतर मला खूप ओरडा बसेल. अरे तिला तर सांगावंच लागेल ना, कारण हे कपडे आपल्याला संध्याकाळी पार्टीला घालून जायचेत. मी जितका विचार केला होता त्यापेक्षा हा प्रश्न खूपच मोठा आहे. आता आम्हालाच हे कपडे धुवावे आणि वाळवावे लागतील. चला, खाली जाऊन सगळे कपडे घेऊन येऊया. हे तर जास्तच खराब झाले चिंकी. हो, पण धुण्यासाठी आपल्याला हे कपडे घरी घेऊन जावे लागतील आणि आता आई आहे. अरे देवा, मग आता आपण काय करायचं? काहीच, माझ्याकडे एक आयडिया आहे। मी असा गेलो आणि असा आलो। बंटी आणि हरी तिथून पळून जातात आणि त्या दोघांना गार्डनमध्ये दिसतात 2 बादल्या, एक पिवळी आणि एक लाल। हरी, मी लाल बादलीत पाणी भरतो आणि तू पिवळ्यामध्ये भर। पण पाणी कुठे? तेवढ्यात बंटीची नजर वॉचमनवर जाते। हा पाईप बघतोस? या पाईपला आपल्याला नळापासून वेगळं करायला हवं आणि यानंतर पटापट या बादल्यांना आपल्याला भरावं लागेल। बंटी अजिबात उशीर न करता पाईप त्या नळातून काढतो। काहीच वेळात दोन्ही बादल्या भरून जातात। पण जसे दोघे आपापल्या बादल्या उचलतात, वॉचमन अंकल समोर येऊन उभे राहतात। अच्छा, तर असं होय। सॉरी काका, जरा इमर्जन्सी आहे, मी परत येऊन सगळं काही सांगतो। आणि एवढं बोलून दोघं तिथून पळून जातात आणि पळत पळत गट्टूच्या जवळ जाऊन पोहोचतात। अरे वा बंटी आणि हरी, तुम्ही दोघांनी तर कमालच केली. पण डिटर्जंटचं काय? डिटर्जंटचं काम करेल पेपर सोपचं पॅकेट। मी याला नेहमी माझ्या सोबतच ठेवतो। ये! मुलं खराब झालेल्या कपड्यांना त्या बादलीत टाकून त्याची धुलाई करू लागतात। हरीच्या पेपर सोपने ते खूप सारा फेस बनवून घेतात, ज्यामुळे कपडे काहीच वेळात एकदम नव्यासारखे होऊन जातात। चला, आता हे वाळण्यासाठी स्टँडवर वाळत घालूया. चिंकीच्या अशा बोलण्यानंतर अचानकच आकाशात दाटून येतं आणि ऊन निघून जातं। अरे देवा, ऊन तर गेलं. आता हे कपडे कसे वाळतील? टेन्शन नको घेऊस। गट्टू जेव्हा कपडे उन्हानं वाळले जात नाहीत, तेव्हा त्याला हवेनं सुकवलं जातं। मला काही कळलं नाही. कपडे घेऊन माझ्या घरी जाऊया, सगळं काही लक्षात येईल। काहीच वेळात सगळेजण हरीच्या घरी पोहोचतात। मुलं तिथे ठेवलेल्या खुर्च्यांवरती सगळे कपडे वाळायला ठेवतात। त्यानंतर हरी तिथे ठेवलेल्या टेबल पंख्याला सुरू करून देतो। हे पाहून गट्टूच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी स्माइल येते। अरे वा हरी, ही तर खूपच कमाल आयडिया आहे. पण थोड्याच वेळात अचानकच फॅन मात्र बंद होऊन जातो। गट्टूला एकदम टेन्शन येतं। अरे, हा फॅन बंद का झाला?
असं वाटतंय की लाईट गेलीये. आता आपण काय करायचं? जर लाईट नाही आले तर संध्याकाळपर्यंत हे कपडे कसे वाळतील? आणि कपडे नाही वाळले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता आपण काय करायचं? गट्टू, तू माझा ऐक. तू आईला जाऊन जे काय झालं ते खरं खरं सांग. अरे नाही हरी, जर आईला हे सगळं कळलं तर ती नक्कीच मला रागवेल. मग आता करायचं तरी काय? मित्रांनो, एक गोष्ट सांगा, तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंडवर का नाही गेलात? कारण ग्राउंड मध्ये जत्रेची तयारी सुरू होती आणि आता तिथे जत्रा सुरू सुद्धा झाली असेल. जत्रेत आकाश पाळणा आहे का? हो आहे, आणि तो तर सगळीकडे असतो ना. मित्रांनो, माझ्याकडे कपडे वाळवण्याची एक मस्त कल्पना आहे, पण त्यासाठी आपल्याला जत्रेत जावं लागेल. कपडे घेऊन सगळी मुलं जत्रेत जातात. त्यानंतर चिंकी सगळ्या मुलांना त्यांचा प्लॅन सांगते. त्यानंतर 2-2 कपडे घेऊन मुलं आकाश पाळण्यामध्ये बसतात. जसा आकाश पाळणा चालू लागतो, मुलं आपल्या दोन्ही हातांनी कपडे हवेत उडवतात. जशी राईड संपते, सगळे कपडे वाळून जातात. पाहिलंस गट्टू, सगळे कपडे वाळले आणि तेही फक्त 5 मिनिटात. मानलं बाई मी तुला. चिंकी, तू स्टार नाहीस तर सुपरस्टार आहेस. सगळी मुलं वाळलेले कपडे घेऊन घरी पोहोचतात आणि त्या कपड्यांना पटापट स्टँडवरती टांगून देतात. थोड्याच वेळात आई बाल्कनीमध्ये येते आणि पाहते की कपडे वाळलेले आहेत. अरे, आज तर छान ऊनही नाही पडलंय. मग हे कपडे इतक्या लवकर कसे वाळले? सांग गट्टू, आईला सांग बरं. ती काहीच म्हणणार नाही. नक्की? हो, नक्की. गट्टू पूर्ण हिम्मत करून जे काही आहे ते आईला सांगतो. अरे देवा, तुम्ही पण ना. तुम्हाला इतकं सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. गट्टू, जास्तीत जास्त काय झालं असतं? आपल्याला पार्टीत दुसरे कपडे घालून जावे लागले असते. म्हणून यापुढे जर असं काहीही झालं तर तू सगळ्यात आधी माझ्याकडे यायचं. कळलं? कळलं आई. आई पटापट सगळ्यांचे कपडे प्रेस करते. काहीच वेळात सगळेजण रेडी होतात आणि कारमध्ये बसून पार्टीसाठी रवाना होतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.